नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वन क्लासच्या या प्लॅटफॉर्मवरती. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठी ऑप्टिमम बुक लिस्ट काय असेल हे बघणार आहोत. तर आपण सब्जेक्ट वाईज सुरू करूया. पॉलिटीसाठी आपल्याला 15 क्वेश्चन्स पूर्व परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणजे आपल्याला पॉलिटी हा सब्जेक्ट 30 मार्कांसाठी विचारला जातो. तर पॉलिटीसाठी आपल्याला इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत हे बुक रेफर करायचं आहे, मराठी मीडियमसाठी आणि इंग्लिश मीडियमसाठी. आणि मराठी मीडियमसाठी सुद्धा इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत मराठीतलं आपल्याला रेफर करायचं आहे. त्याचबरोबर आपण मराठी मीडियमसाठी रंजन कोळंबे सरांचं राज्यशास्त्राचं पुस्तकही रेफर करू शकतो. तर लक्ष्मीकांत हे बुक आपल्याला थरोली रेफर करायचं आहे आणि थरोली कंप्लीट करायचं आहे. कारण हे 30 मार्क आपल्याला खूप हाय यील्डिंग आहेत आणि त्याच्यामधले आपल्याला मॅक्सिमम मार्क आपल्याला अचीव्ह करायचे आहेत. त्याच्यापैकी पण काही गोष्टी खूप फॅक्च्युअल आहेत, त्या आपण डेली बेसिसवर करणारच आहोत. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सुरेश सरांनी सांगितलं, जे की आर्टिकल्स झाले, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झाले, ह्या गोष्टी आपण डेली बेसिसवर करणार आहोत. त्यामुळे फॅक्च्युअल पार्ट हा आपण डेली बेसिसवर करणार आणि पूर्ण पुस्तक आपण आपल्या डेली प्लॅनमध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे इकॉनॉमी. इकॉनॉमीसाठी सुद्धा आपल्याला 15 क्वेश्चन्स विचारले जातात. तर म्हणजे आपला हा सब्जेक्ट 30 मार्कासाठी विचारला जातो पूर्व परीक्षेमध्ये. तर इकॉनॉमिक्ससाठी देसले सरांचं जे बुक्स आहे इकॉनॉमिक्सचं, पार्ट 1 आणि पार्ट 2 हे आपल्याला रेफर करायचं आहे. किंवा किंवा आपण रंजन कोळबे सरांचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक तेही आपण रेफर करू शकतो. पण इकॉनॉमीमध्ये आपल्याला खूप सिलेक्टिव्हली चॅप्टर्स रीड करायचे आहेत, कारण आपल्याला सिलेबसमध्ये एक्सप्लिसिटली मेन्शन केलेले टॉपिक्स आहेत आणि त्याच टॉपिक्सवरती PYQ वरती क्वेश्चन्स आलेले आहेत. तर आपण देसले सरांच्या पुस्तकामध्ये पार्ट 1 मध्ये जे की सिलेक्टेड टॉपिक्स आहेत तेच आपण रेफर करणार आहोत, जे की पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट, डेव्हलपमेंट इंडिकेटर्स, LPG रिफॉर्म्स, इन्फ्लेशन, इकॉनॉमिक प्लॅनिंग एक्सेट्रा, जे की आपण कम्प्लिटली डिमार्केट केलेले आहेत आणि त्याच चॅप्टर्सवरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. देसले सरांच्या पार्ट 2 पुस्तकातले ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, इन्क्लुजन, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे चॅप्टर्स खूप हाय यील्डिंग आहेत. त्याच चॅप्टर्सवरती आपल्याला मागील काही वर्षांमध्ये प्रश्न आलेले दिसतात. त्याच्यानंतर जो टॉपिक सब्जेक्ट आहे तो आहे जॉग्राफी. जॉग्राफीवरती सुद्धा आपल्याला 15 क्वेश्चन्स पूर्व परीक्षेमध्ये विचारले जातात, जो की 30 मार्कासाठी आपल्याला विचारले जातात. ह्यामध्ये आपल्याला 11वीच्या फिजिकल आणि इंडियन जॉग्राफी ह्या NCERT 2 करायच्या आहेत. त्याच्यानंतर GC लिऑंगचं जे बुक आहे सर्टिफिकेट फिजिकल अँड इंडियन जॉग्राफी बाय GC लिऑंग, ह्यातले काही सिलेक्टेड टॉपिक्स आपल्याला बघायचे आहेत. आणि त्याचबरोबर ॲटलास, हे कुठलंही आपण ॲटलास रेफर करू शकतो, जे की मॅपिंगसाठी आपल्याला उपयोगी पडेल. आणि मराठीमध्ये आपल्याला सौदिसानांचं बुक किंवा दीपस्तंभ ह्याच्यापैकी एक आपण रेफर करू शकतो. स्टेट बोर्ड आपण रेफर करू शकतो आणि ॲटलास तर आपल्याला कंपल्सरी मॅपिंगसाठी करायचंच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जे GC लिऑंग सरांचं बुक आहे त्याच्यामधले आपल्याला काही सिलेक्टेड टॉपिक्स आहेत, जसं की द अर्थ क्रस्ट, व्हॉल्कॅनिझम, earthquakes, weathering, mass movements, and groundwater, landforms made by running water, glaciers, desert, limestones and chalk. ह्याच्यात शक्यतो आपल्याला ह्याच्यातला कंटेंट जास्त फोकस न करता, कारण कंटेंट आपला NCERT मध्ये बऱ्यापैकी कव्हर होणारच आहे, पण ह्याच्यामधले आपल्याला डायग्राम्स रेफर करायच्यात, ज्याच्याने आपले पिक्टोरियल मेमरी शार्प होऊन जाईल. त्याच्यानंतर ॲटलासमध्ये वर्ल्ड मॅपिंग वरती काही प्रश्न विचारले जातात जॉग्राफीमध्ये. त्याच्यामधले माउंटन्स, रिव्हर्स, ग्रासलँड, स्ट्रेट्स, करंट्स, हॉट अँड कोल्ड वेव्स असे काही PYQ मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटसाठी आपण इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी शंकर IS बेस्ट बुक आहे, त्याच्यातले काही सिलेक्टेड टॉपिक्स आपल्याला रेफर करायचे आहेत. त्याच्यानंतर प्रेमराज सरांच्या नोट्स ही बेस्ट आहेत आणि काही PYQ वरून पण आपण अनालिसिस करून ह्या एन्व्हायरमेंटचा स्टडी करू शकतो. कारण एन्व्हायरमेंटसाठी आपल्याला 5च क्वेश्चन विचारले जातात, 5 ते 6 क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे तेवढा त्याच्यावरती टाइम हे करण्यात पॉईंट नाहीये. त्याच्यानंतर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी तुषार घोरपडे सरांचं पर्यावरणाचं जे बुक आहे ते आपण रेफर करू शकतो. त्याच्यानंतर सायन्स
सायन्स हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. सायन्समध्ये आपल्याला 20 क्वेश्चन विचारले जातात आणि हा तब्बल 40 मार्कांसाठी आपल्याला टॉपिक पूर्व परीक्षेमध्ये विचारला जातो. त्याच्यामुळे सायन्ससाठी आपल्याला बस्के सरांचं पुस्तक थरोली करायचं आहे. बस्के सरांचं पुस्तक आपण करू शकता, किंवा स्टेट बोर्ड जे आहेत 8वी ते 10वीचे ह्याच्यामधले हेही आपण रेफर करू शकतो. आणि किंवा लुसेंट जीके हे पण आपण रेफर करू शकतो. स्टेट बोर्ड जे आहेत 8वी ते 10वीचे ह्याच्यामधले आपल्याला जे प्रॉब्लेम्स येतात फिजिक्सचे ते आपल्याला थरोली करायचे आहेत. कारण पीवायक्यू मध्ये तेच प्रॉब्लेम्स आपल्याला जे स्टेट बोर्ड मधले जे सोडवून दिलेले आहेत तेच प्रॉब्लेम्स आपल्याला पीवायक्यू मध्ये दिसतात. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सचिन बस्के सरांचं मराठीतलं मीडियम मधलं पुस्तक अवेलेबल आहे, त्यामुळे तेच आपण रेफर करणार आहोत. त्याच्यानंतर हिस्ट्रीसाठी पण आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये 15 क्वेश्चन दिसतात, म्हणजे म्हणजे 30 मार्काला हा पण टॉपिक आहे. त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत, एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न. एन्शियंट मिडिवल मिळून साधारणतः 6 ते 7 क्वेश्चन येतात आणि बाकीचे क्वेश्चन आपल्याला मॉडर्न वर दिसतात. एन्शियंट साठी आपण लुसेंट जीके बुक रेफर करू शकता, किंवा 11वीचं स्टेट बोर्ड आहे ते पण त्याच्यामधून पण क्वेश्चन्स पूर्वी आलेले आहेत. त्याच्यानंतर 6वीचं जे स्टेट बोर्ड आहे त्याच्यामधून पण एन्शियंट मधले प्रश्न काही आलेले दिसतात आपल्याला. त्याच्यानंतर मिडिवल साठी लुसेंट जीके हे पुस्तक बेस्ट आहे, त्याच्यामध्ये स्टेट बोर्ड मध्ये जाण्याची जास्त गरज नाहीये. त्याच्यानंतर मॉडर्न साठी समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास ते रेफर करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये मॉडर्न मध्ये आपल्याला शक्यतो इंग्लिश मीडियम साठी चांगला सोर्स नाहीये, त्यामुळे आपण मराठी मीडियमचा सोर्स यूज करतोय समाधान महाजन सरांचा. आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण सेमच सोर्सेस यूज करतोय. त्याच्यानंतर करंट अफेअर्स साठी पण आपल्याला 15 क्वेश्चन येतात, म्हणजे 30 मार्काला आपण आपल्याला सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये आपण पृथ्वीचे जे मंथली मॅगझिन आहेत ते यूज करू शकतो, किंवा वन क्लासचा जो प्लॅटफॉर्म आहे ते वन क्लासच्या प्लॅटफॉर्मचे आपले मंथली करंट मॅगझिन्स आहेत, त्याच्यामधून ही पीवायक्यू मधून 15 पैकी 11 ते 12 क्वेश्चन्स कव्हर झालेले आहेत. त्यामुळे एवढे मॅक्सिमम क्वेश्चन कव्हर झाले तर आपण वन क्लासचे मंथली मॅगझिन पण आपण यूज करू शकतो, किंवा आपण इयरबुक्स पण यूज करू शकतो. पण आपण प्रिफर करूयाल की पृथ्वीचे मंथली मॅगझिन किंवा वन क्लासचे मंथली करंट मॅगझिन हे जास्त फायद्याचे ठरतील. आणि मराठी मीडियमसाठी पण सेमच सोर्सेस आहेत आपले. तर ही आहे बुक लिस्ट राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठी. धन्यवाद.